अचूक अभेद, अचूक अभेद, गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बापतो क्षणी थरार, चोर चपाटे होती कार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर 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 धुरंधर। हो निघाले बाबा, अर्धा तासात पोहोचते तिथे। हो मी 6:30च्या शोला जाऊया म्हणाले। अरे पण महेश कधी कधी जास्त काम असतात। हे बघ आता 8 वाजले आहेत, जास्त काही उशीर नाही झालाय। 8:30 पर्यंत पोहोचते मी तिथे। 9:30च्या शोला जाऊया आपण। ओके आलेच मी, बाय। मानसी साखळकर, राईट? हो, तू कोण? तुला जो दिसतोय तोच। आणि मी काय म्हणतोय ते नीट ऐक। तुला 85 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलंय ना, ते तिकीट तू मला द्यायचं। त्या बदल्यात मी तुला 1.25 कोटी रुपये देईन। नंतर तुला मी फोन करेलच। आणि वन थिंग काय की हा नंबर ट्रेस होऊ शकणार नाही, तेव्हा उगाच वायफळ प्रयत्न करायचा नाही। अंडरस्टँड? आय थिंक यू बेटर अंडरस्टँड। कोण आहे? बॉस मी भगत। भगत, तिकीट अजून माझ्यापर्यंत पोहोचलं नाहीये सर। ते मी त्या मुलीचा पत्ता शोधून काढलाय, लवकरच तिकीट मिळेल आपल्याला। तुझ्या धमक्यांना घाबरून तू तिकीट देईल असं वाटत नाही। तू तिला भेटून तिला समजाव। मी काल तिचा पाठलाग केला बॉस, आज प्रत्यक्ष भेट। तिला प्रेमाची भाषा कळत नाही। तिकीट दिलं नाही तर बुलेट्सचं अख्खं मॅगझिन तुझ्या डोक्यात रिकामा करेल असं सांग तिला। येस बॉस, येतो मी। सरांचा फोन। कादंबरी? येस सर। कादंबरीचा फोन वाजतोय सर। मगा फोन तुम्ही बाहेरच ठेवून गेलात। अरे शोध शोध। यस 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 सर सापडला। हा माझे बोल। हॅलो सर। सर ते लोक परत आले आहेत। महेश त्यांच्याशी बोलतोय सर। आणि मी महेशच्या फ्लॅट मधनं बोलते। एक काम कर, तू काय काळजी करू नकोस, मला पत्ता दे तिथला। 403। हा 403 सेक्टर नंबर 7। सेक्टर 7
बोरिवली ईस्ट, बोरिवली ईस्ट. मुंबई 67. ओके ठीक आहे, तू काळजी करू नको, मी पोहोचतोच तिथे. हां हो सर. मानसी, हॅलो 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 मानसी. मानसी, ओ शिट. कांदबरी, तू एक काम कर. हा जो पत्ता आहे ना, तो साने, श्यामल आणि असीम तिघांना सुद्धा या पत्त्यावर ताबडतोब पोहोचवायला सांग. मी निघालो पुढे. येस सर. धुरंधर, काय लफडं काय आहे? लॉटरीच्या तिकिटाचं लफडं आहे. मी तुला सांगतो सगळं नंतर. इथे कोणाचा तरी जीव धोक्यात आहे. आपल्याला आज जायला हवं. हा तर पुढेच. महेश आगरकर. श्यामल असीम. आतमध्ये बघायचं. चला बघ. ओ माय गॉड. असीम, मी सरांना इन्फॉर्म करते. सर 1 मिनिट आत येता का? असीम, श्यामल असीम, तुम्ही घराचा कोपरा आणि कोपरा तपासून काढा. काय मिळतंय का बघा. मला आपल्याला जायला हवं. शेजारच्या घरी. मानसीच्या घराचा दरवाजा सुद्धा आपल्याला तोडावा लागेल. चल. काय प्रॉब्लेम आहे मला सांगशील का तू? मला सगळं तुला सांगतो. आधी या घराची झडती घेऊन जा. अरे पण त्याच्या आधी मला माझ्या डिपार्टमेंटला कळवावं लागेल ना. माझ्या माणसांना बोलवावं लागेल. फोरेन्सिक लॅबला कळवावं लागेल. काम जरा. हॅलो परब, एक काम कर.
तू लगेच हवालदारांना घेऊन इकडे ये. हो SMS करतो ऍड्रेस मी तुला. आणि हा फोरेन्सिक लॅबला कळव. ओके क्विक. माझं इथलं काम झालंय, मी निघतो. तू जा. अरे मी काय म्हणतो ऐकशील का तुझा धुरंधर? धुरंधर 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 धुरंधर. सर बरोबर पंचनामा करा आणि पुढची प्रोसेस फॉलो करा. लगेच इन्फॉर्मेशन तुम्हाला काय होतं काय नाही. येस सर. ओके चला. सर नेमकं इथे काय सुरू आहे तेच माझ्या डोक्यात शिरत नाही. त्यासाठी डोकं असायला लागतं. अच्छा म्हणजे तुझ्याकडे अनुभवाचे बोल आहेत काय? नाही म्हणजे तुझ्याकडे डोकं नाही आहे ना, तुला त्याची जास्त कल्पना असेल. ए माझ्याशी जास्त पंगे घेऊ नकोस. चला असीम छटाप. तुम्हाला दोघांनी जर काम करायचं नसेल ना इथून बाहेर चालले जा. मी आणि श्यामल दोघं बघून घेऊ काय करायचं ते. अरे तुम्ही दोघं शाळकरी मुलांसारखं भांडणं बंद करा यार आधी. आता मी काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐका. मानसी साखळकर जिचा खून झाला ती आपली क्लायंट होती आणि महेश आगरकर हा तिचा प्रियकर होता जो हॉलमध्ये मरून पडला होता. सर पण या दोघांचा खून होणार आहे हे तुम्हाला कसं कळलं? गेल्या आठवड्यामध्ये मानसी साखळकरला 85 लाखाचं सुपर जितो लॉटरीचं तिकीट लागलं होतं आणि ते तिकीट 1.25 कोटी रुपयाला विकत घेण्यासाठी तिला कोणीतरी ऑफर दिली होती आणि जर तिने ती ऑफर नाकारली तर त्यांनी तिला मारण्याची धमकी सुद्धा दिली होती. पण सर 85 लाखाकरता कोणी 1.25 कोटी का देईल? तोच विचार मी करतो. हे काम नक्कीच लॉटरीचं ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांचं आहे. पण सर खून जेव्हा झाला तेव्हा मानसी महेशच्या घरी काय करत होती? तिने ते तिकीट महेशच्या घरी तर ठेवलं नसेल. पहिल्या त्या खुनांनी तिच्या घराची झडती घेतली असेल. तिथे काही सापडलं नाही म्हणून ते महेशच्या घरी गेले असतील सर आणि तिथे सर त्या दोघांना मारून घराची झडती घेतली असेल आणि सर तिकीट घेऊन फरार झाले असतील. नाही, तिकीट त्यांना मिळालंच नसणार. का सर? कारण तिकीट मानसीने बँकेच्या लॉकर मध्ये ठेवलं होतं. सर पण मला हे कळत नाही त्या दोघांना मारून त्यांनी आपल्या पायावर कुऱ्हाड का बरं मारून घेतली असेल? तेच तर मला वाटतं असीम तू जे म्हणतोस ना त्याच्या नेमकं उलट घडलं असेल. नाही सर काही कळत नाहीये. आपण सुरुवातीपासून घटनाक्रमाचा विचार करूया. आधी लॉटरीचा निकाल लागला असं, त्याच्यानंतर ते लॉटरीचं तिकीट नेमकं कोणाला लागलं हे डिक्लेअर झालं असणार. सर त्या गँगच्या लोकांनी चौकशी केली असणार की हे बक्षीस मिळालेलं तिकीट कोणी विकत घेतलेलं आहे आणि त्यांनी त्या तिकीट विकणाऱ्या एजंटला पकडलं असेल. मानसीचा पत्ता शोधून तिला धमक्या द्यायला सुरुवात केली असेल आणि म्हणूनच सर ती तुमच्याकडे आली असेल. येस करेक्ट. त्याप्रमाणे मानसी साखळकर मला भेटली आणि जर पुन्हा ते लोक तिला भेटले तर तिने मला फोन करावा असं मी तिला सांगितलं होतं. हो सर
तिने फोन केला आणि तुम्ही तिथे जायला निघणार तितक्यात कोणीतरी तिच्यावर आणि महेशवर हल्ला केला सर. घाई करू नकोस असेल, स्टेप बाय स्टेप जाऊया. ओके सर. म्हणजे त्यांनी मानसीचा पत्ता शोधला आणि तिच्यावर पाळत ठेवली. करेक्ट. आणि म्हणूनच ती त्यांचं ऐकत नाही म्हणून ते तिच्या घरी तिला समजवायला गेले असतील. त्यांना जरी हे माहिती होतं की मानसी साखळकर जरी त्यांचं ऐकणार नसेल तरी सुद्धा महेश मात्र त्यांचं नक्की ऐकेल आणि म्हणूनच ते महेशच्या घरी गेले. महेश, अरे किती उतावीळपणा. लग्न होणारच आहे ना आपलं. ते व्हायचं तेव्हा होईल ग, पण आजचा क्षण आपला आहे. उद्याच कोणी बघितलं. महेश सागरकर तुम्हीच का? येस. तुमच्यासोबत काही बोलायचं होतं मला. काय चाललंय सगळं? मानसी साखळकर इथंच आहेत ना? नाही, त्यांना 85 लाखाचं लॉटरीचं तिकीट लागलंय. हो, पण त्याच्याशी तुमचा काय संबंध? नाही, सरकार पूर्ण 85 लाख रुपये देणार नाही. टॅक्स वगैरे कापून काही थोडीशी रक्कमच तुमच्या हाती येईल. ते आम्हाला माहिती आहे. आम्ही तुम्हाला त्याचे 1,25,00,000 रुपये देणार आहोत आणि ती रक्कम तुमच्या हाती अर्ध्या तासामध्ये असेल. परंतु ते तिकीट मात्र आम्हाला हवं. हे बघा, तिचं तिकीट आहे आणि त्या तिकिटाचं काय करायचं हा निर्णय तिने घेतलाय. तुमची ऑफर तिला मान्य नाही. आणि तुम्हाला? हे बघा महेश साहेब, तुम्ही समजूतदार आहात. समजावा तिला, समजावा. धुरंधर सर, ते लोक परत आलेले आहेत. महेश त्यांच्याशी बोलतोय आणि मी महेशच्या फ्लॅटमधून बोलतोय. सेक्टर नंबर 7, बोरीवली ईस्ट, मुंबई 67. पोलिसांना फोन करत होती म्हणून मला मारावं लागलं. आणि तू त्याला का मारला? जर त्याला मारलं नसतं ना तर त्याने मला जिवंत सोडलं नसतं, म्हणून त्याला मारावं लागलं. सगळी गडबड झाली. सगळी पळावं लागतं आपल्याला तिकिटाशिवाय. अरे तिकिटाशिवाय गेलो तर आपले सुद्धा मुर्दे पडले दिसतील पोलिसांना. शोध, तिकीट शोध. आणि त्यांनी महेशच्या घरी शोधाशोध केली, पण त्यांना तिथे लॉटरीचं तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी मानसीच्या घराची सुद्धा झडती घेतली.
पण सर ते दार तुम्हीच तोडलं ना. हो, पण त्यांना चावी मानसीकडूनच मिळाली असणार आणि ती घेऊनच ते आतमध्ये शिरले असते. राईट सर. सर पण आता प्लॅन ऑफ ॲक्शन काय आपला? आता ज्याच्याकडून मानसीने तिकीट विकत घेतलं त्या लॉटरी विकणाऱ्याचा आपल्याला पत्ता शोधावा लागेल. कारण महेश आणि मानसीचा पत्ता त्यांनीच या खुन्यांना दिला. धुरंधर. सर, मानसीनं ज्याच्याकडून तिकीट विकत घेतलंय त्याचं नाव समजलंय. सोनू नावाचा 15 वर्षांचा मुलगा आहे तो. त्याचा काही पत्ता नाही सर, त्याचा ठराविक पत्ता नाही. अख्खा दिवस लोकलमध्ये काही ना काही विकत फिरत असतो सर तो. दादर किंवा फोर्ट या एरियामध्ये लॉटरीची तिकीटे विकतो. कुठेही राहतो, कुठेही झोपतो. धारावीला त्याच्या आईची खोली आहे, तिथे येत असतो अधूनमधून. शोधा मग त्या सोनूला. येस सर. सर काही टेन्शन आहे का? मी कॉफी करून देऊ? नाही, काही टेन्शन नाही. कॉफी वगैरे नको आहे मला. त्या लॉटरी विकणाऱ्या सोनूचं नाव समोर आलं ना, तेव्हापासून मी सारखा आठवायचा प्रयत्न करतो की कोणीतरी लॉटरीच्या धंद्यातला फार मोठा माणूस माझ्या संपर्कामध्ये होता. पण नेमकं त्याचं नाव काय आणि तो कुठे भेटला होता मला तेच आठवत नाही. सर कॉफी नको आहे मला. सर मला आठवलं, मी अशीच एक कादंबरी वाचत होते. लॉटरीच्या तिकिटावरूनच खून होतो, कारण तिकिटाचा नंबर हा कसला तरी कोड नंबर असतो. बरं आहे तुला, घरी जाणे आराम कर, फालतूचे सजेशन्स देते. सर ऐका तर, त्यातला जो खुनी असतो ना तो खूप श्रीमंत असतो. त्याची हॉटेल्स असतात, रिसॉर्ट्स असतात आणि मोठमोठे क्लब्स असतात, पण कोणी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. होतं काय पुढे? काय बोललीस तू आता? काय बोललीस तू आता? अगं काय बोललीस? अगं रागाने विचारत नाहीये मी तुला, प्रेमानं विचारतोय. काय बोललीस तू आता? हॉटेल्स आणि रिसॉर्ट. नाही, कुणी कशाचा मालक होता? पुढे काय बोललीस आणखीन? आणि क्लब्स. क्लब्स, राईट. माझ्या संपर्कामध्ये असणारा माणूस हा मला क्लब मध्येच भेटला. कादंबरी, थँक्यू व्हेरी मच. जयंत परदेशी. थँक्यू डिअर. तू माझं फार मोठं काम केलंस. तू ना बिंदास कादंबऱ्या वाचत जा, बघू कोण आडवं येतं ते. थँक्यू सर. जयंत परदेशी. हॅलो, जयंत परदेशी साहेब, धुरंधर बोलतोय. धुरंधर 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 धुरंधर. घेतला चहा? आता तरी बोला धुरंधर साहेब. साहेब, खरं तर आपली क्लब मधली फक्त तोंड ओळखच आहे. तसं मी तुमच्याबद्दल ऐकू नये म्हणा. तुमचे 2 साप्ताहिक, 1 दैनिक, त्याच्यानंतर लॉटरीचा एवढा मोठा व्यवसाय आणि मुंबईतल्या अर्ध्याच्या वर लॉटरी सेंटरचे तुम्ही मालक आहात. खरं तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो. हो, पण मी तुम्हाला नाही बोललो ना, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो. खरं तर अलीकडे मी फार डिस्टर्ब आहे. लॉटरी करता झालेल्या 2 मर्डर्समुळे, साधना साखळकर आणि महेश आगरकर. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट मिस्टर लिमे. साहेब, मला सुद्धा याच संदर्भात तुम्हाला भेटायचं होतं. का? तुम्हाला कोणावर संशय? नाही, अजून तरी नाही. पण मला खात्री आहे की याच व्यवसायामध्ये काळा बाजार करणाऱ्या
कोणाचं तरी हे काम आहे. मागच्या वर्षी मी माझ्या ओळखीच्या 2 पोलीस अधिकाऱ्यांना या संदर्भाविषयी सांगितलं होतं. त्यांना या गँगबद्दल सगळं विस्तृत मी बोललो, पण नंतर कालांतरानं मी फॉलोअप घ्यायचं विसरून गेलो. 2 तरुणांचा खून झालेला आहे आणि मला तुमच्याकडून एकच मदत हवी आहे. तुम्ही या व्यवसायातले किंग आहात. कधी अशी एखादी व्यक्ती तुमच्या संपर्कामध्ये आलेली होती? अशी म्हणजे नेमकी कशी? अशी म्हणजे जिच्यावर संशय घ्यावा अशी, जिचा या लॉटरीच्या काळ्या बाजाराशी संबंध आहे अशी. तुमच्या संपर्कात तर या व्यवसायातले सगळेच लोक आले असतील. अशी एखादी व्यक्ती आठवते तुम्हाला? सोनू इथेच झोपणार होता रात्री असं तो म्हणाला, पण इथे तर कोणीच दिसत नाहीये. जरा आजूबाजूला शोधावं लागेल आपल्याला. श्यामल इकडे. सरांना फोन करावा लागेल. मी सरांना फोन करते. धुरंधर साहेब, एक व्यक्ती आठवला, राम भगत. राम भगत हा तुम्हाला शेवटी कधी भेटला? साधारणतः 1 वर्षापूर्वी. तो जेव्हा मला भेटला तेव्हा ते सगळं मी त्या पोलिसांना सांगितलं. मगाशी मी बोललो तुम्हाला. तो जेव्हा आला तेव्हा माझ्याकडून त्याने लॉटरीची असे भरपूरशी तिकीट घेऊन गेला. त्यानंतर त्यानंतर नाही. हॅलो बोल. सर, सर सोनू सापडलाय. गुड. सर पण तुम्हाला इथे यावं लागेल. का बरं? सर ही इज डेड. व्हॉट? त्याचा मर्डर झालाय. ओके ओके, मी येतो तिकडे. असीमला फोन दे. हा सर, 1 मिनिट. असीम. हॅलो असीम, तू किती वेळामध्ये जेपी क्लबच्या ऑफिसमध्ये पोहोचू शकतो? सर अर्धा तासात येऊ. ओके, तू पोहोच तिकडे. तिथे जयंत परदेशी साहेब भेटतील. ते सांगतील त्या वर्णाची एक स्केच काढून दे ताबडतोब. त्या माणसाचं नाव आहे राम भगत. त्याला शोध आणि तो सापडला की मला फोन कर. ठीक आहे सर. श्यामाला सांग तिथेच थांब म्हणून. मी येतोय तिथे. ठीक आहे सर, सांगतो. श्यामल तू इथेच थांब. बिलकुल. सर येतात आहे. हां. परदेशी साहेब, माझा एक असिस्टंट तुमच्याकडे येईल. अच्छा. त्यांना त्या राम भगतचं जरा वर्णन सांगाल, म्हणजे त्याच्यावरून तो स्केच तयार करेल. हो. थँक्यू व्हेरी मच. बाय. आय एम व्हेरी सॉरी, पण मला जरा अर्जंटली जावं लागतं. या लॉटरीच्या भानगडीत आणखीन एकाचा मर्डर झाला. साने साहेब, हा लॉटरी विकायचा लोकलमध्ये, पण याला सुद्धा सोडलं नाही त्या लोकांनी. शिट, डोकं खराब केलंय. एक लिंक मिळाली होती, ती देखील हातची गेली. मला अरे टेन्शन घेऊ नकोस. आपली लाईनच अशी आहे, काय करणार आपण? आपली नाही धुरंधर, माझी. तुझं बरं आहे, तू स्वतंत्र आहेस. तुला कायद्याचं बंधन नाही, पण मला कायद्याच्या चौकटीत राहून काम करायला लागतं ना. तुझं काय उठला सुटला सर कुठेही निघाला, कुठलाही निर्णय घेतला. बाय द वे, या सोनूची इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणी दिली? सर कोणीच नाही, आम्हीच पोहोचलो त्याच्यापर्यंत चौकशी करत करत.
सर भगतचा पत्ता लागलाय. व्हेरी गुड. कुठे सापडलं? सर सदाला पकडलं, त्याला स्केचेस दाखवले, सगळं ओकला सर तो. ग्रेट जॉब असेल. सर उचलू का त्या भगतला? नको, मी येतो तिकडे. मला जरा अर्जंट काम आलंय, तुम्हाला जावं लागेल. धुरंधर, तू काही लपवतोस माझ्यापासून? ग्रेट इन्स्पेक्टर साने साहेबांपासून काय लपवणार आहे? हॅलो. हॅलो हॅलो बॉस. का फोन केलास? तुला सांगितलं होतं ना कॉल करू नकोस. बॉस काही टेन्शन आहे का? पण बॉस मी रोज ठरलेल्या जागेवर 3 दिवसापासून येतोय, पण तुमचा काही कॉलच येत नाहीये. मग नाही, पण म्हणजे माझे 50,000 रुपये बाकी आहे तुमच्याकडे. तर नाही म्हणजे दरवेळी ठरलेल्या दिवशी बरोबर मिळतात, पण आता हप्ता झालाय बॉस. दरवेळी मिळतात ना, यावेळी नाही मिळणार. पण का बॉस? स्वतःला विचार. तू काम केलं नीट? लॉटरीचं तिकीट कुठे आहे? अजून मिळालं नाही मला. पण बॉस मला असं वाटतं मानसी आणि महेश. चूप, एकदम चूप. तोंडातून शब्द काढायचा नाही. ते माझं काम नाहीये. मला माझं तिकीट दे आणि घेऊन जा पैसे. ठेव. बॉस माझं तर ऐका. बॉस ठेवला फोन. ऐकत सुद्धा नाही. कधी कधी तर असं वाटतं आता कोण आला असणार? कदाचित बॉसची माणसं करत असणार. माझा गेम वाजवायला. काय भगत फार बिझी दिसतंय. अरे थोडा वेळ आमच्यासाठी सुद्धा काढत जा. चला भगत साहेब, मुकाट्यानं आम्ही जिथे म्हणतो तिथे आमच्या सोबत चला. मला इथे कशाला आणलं आणि कोण आहात तुम्ही? बंदुकीच्या गोळीच्या आधी ज्याची एक नजर गुन्हेगारांच्या हृदयाचा ठाव घेते तो गुन्हेगारांचा कर्दनकाळ डिटेक्टिव्ह धुरंधर सूर्यकांत निमये. धुरंधर? एनी डाऊट? नो सर. नो डाऊट. सर नाटक करतोय. तुम्हाला न ओळखण्याचं नाटक करतोय. जयंत परदेशींना तरी ओळखतोस की रे? हो. किती लॉटरीची तिकीट विकत घेतलीस त्यांच्याकडून? लॉटरी? माझा काय संबंध लॉटरी सोबत? अच्छा, म्हणजे बक्षीस मिळालेलीच तिकीट विकत घेतो का तू? नाही सर, भलते सलते आरोप माझ्यावर तुम्ही करू नका. मानसी साखळकरनी लागलेलं तिकीट तुला दिलं नाही म्हणून तू तिचा खून केलास आणि महेशचा सुद्धा खून केलास. महेश आगरकर आठवतो ना? नाही सर, मी नाही केलं. मी नाही. अच्छा, सदाला ओळखतोस का तू? सदा नाही आठवत? त्यांनी सगळं सांगितलंय आम्हाला. विश्वास बसत नाही ना तुझा? असीम, येस सर. सदाला फोन कर आणि त्याला सांग धुरंधरनी बोलवलंय म्हणून ऑफिसला. सदाला कशाला बोलवता सर? मी तुम्हाला सांगतो ना सगळं. सर, मानसीला मी मारण्याची धमकी दिली होती, पण मी त्यांना मारलं नाही सर. अच्छा, मारलं नाहीस? खोटं बोलायचं नाही. खोटं बोललास ना चांबडी सोलून गाडी तुझी. असीम, अरे तुझं वय काय, यांचं वय काय? अरे जरा काही विचार कर. बर, मानसीला तू फक्त धमकी दिली. ठीक, कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली? बॉसच्या. पण मी त्यांना कधीच पाहिलं नाहीये सर. अच्छा, असीम. हा सर. तुझे हात शिवशिवत आहेत ना? येस सर. मडच्या बंगल्यावर घेऊन जायला आणि यथेच्छ धुलेकर
ठीक आहे सर. सर तुम्ही माझं ऐका. सर प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. सर माझं ऐका. सर मी काय सांगतो तुम्ही माझं ऐका. तू कोणासाठी काम करतोस ना हे मी शोधून काढेन. सर गुड न्यूज आहे. कसली? आणखी एक लीड मिळाली आहे. काय? मुंबईतल्या जितो सुपर लॉटरी विकणाऱ्यांपैकी एकालाही सोडलेलं नाही आहे. गुड. त्यातून 2 माणसांची नावं समोर आली आहेत. एक तरुण मुलगी सुद्धा आहे. तरुण मुलगी? हा, तिच्याबद्दल ऐकलंय मी. आणि साधारणतः 50शीतला एक माणूस आहे, हाताने अधवसलेला. नाव एकाचंही कळलेलं नाही अजून. 50शीतला माणूस अधवसलेला? यस सर. अगदी बरोबर. ते एका मुलीचं नाव घेत होते. मी करेक्ट, मीना. एक मिनिट परदेशी साहेब, तुम्ही म्हणताय तुम्हाला धमकी देणारे 3 फोन आले आणि त्यांनी तुम्हाला तुमचा खून करण्याची धमकी दिली. त्यांच्यासोबत कोणी मीना नावाची मुलगी पण होती. करेक्ट, मीना. अगदी बरोबर. धुरंधर साहेब, मी तुमच्या ऑफिसला येत असताना माझा पाठलाग झाला. मी तुम्हाला भेटलो आणि मी तुम्हाला काही माहिती दिली असणार, कदाचित असा त्यांचा संशय असावा. जय साहेब, याच्यानंतर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता तुमच्या सेफ्टीची जबाबदारी आमची. फक्त तुम्हाला काही अनयुज्युअल वाटलं तर तेवढं मात्र मला सांगा. हा धुरंधर, एक मुलगी मला आठवली, मीना वाईकर. ती मुलगी सुद्धा काय, एक गोष्ट सरप्राईज आहे. माझ्याकडून मोठ्या प्रमाणात तिकीट विकत घेणारी 3 माणसं गायब आहेत. त्यात एक तो तुमचा राम भगत आणि दुसरी तुमची ती मीना वायकर आणि तिसरा शंकर पडवळ नाव आहे सर त्याचं. प्रार्थना समाजासमोरच्या घड्याळ्याच्या दुकानात संध्याकाळी चकाट्या पिटत बसतो. हो सर, दुकानाच्या समोरच्या गल्लीतच घर आहे त्याचं. डाव्या बाजूची बिल्डिंग, दुसरा माळा, 206 नंबर. येस. मग तोंड काय बघता, 5 वाजले. चला लवकर. चला. येस सर. श्यामल. यस सर. तुला काय वाटतं, हा परदेशी भरोशाचा माणूस आहे? पण सर त्याचा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे आणि सगळे त्याच्याशी खूप आदराने बोलतात. म्हणूनच मला त्याच्याबद्दल जास्त शंका आहे. कारण लॉटरीच्या धंद्यातले सगळे माणसं त्याला ओळखतात. आणि राम भगतनी तर कबुली सुद्धा दिली आहे की त्यांनी मानसीला खुनाची धमकी दिली होती म्हणून. हो, पण तो त्याच्या बॉसचं नाव सांगत नाहीये. मला तर असं वाटतं की हा राम भगत या परदेशीसाठी काम तर करत नसेल आणि आपल्याला खोटं सांगत असेल. पण असं असेल ना सर, तर असीमने आतापर्यंत त्याची कुंडली काढली असेल. यू आर राईट. या परदेशीची सगळी माहिती काढायला हवी. कादंबरी, या परदेशीचा फोन नंबर ट्रॅक कर आणि त्याला येणारे सगळे फोन, सगळे डिटेल्स, कोणाला भेटतो, कुठे जातो, काय करतो, ही सगळी माहिती मला काढून दे ताबडतोब. गुड. श्यामल. यस सर. आपल्याला बघायला पाहिजे की हा राम भगत काय बोलला ते. काका, अहो पोलिसांचा पहारा चुकवत यावं लागतं का? काय झालं? उगाच जीव घाबरल्यासारखं वाटतंय. वय झालंय तुमचं. वय नाही, मला वेगळा संशय येतोय. बॉसला माझ्याबद्दल संशय येतोय. का?
असं का वाटतं तुम्हाला? कारण ते माझ्याकडे दुर्लक्ष करतायत. असं वाटणारे तुम्ही एकटेच नाही आहात, मी पण आहे. आणखी आता 2 माणसं इथे येणार आहेत, तेव्हा मिळवून ठरवूया काय करायचंय ते. असं का होतं? पोलिसांची तुमच्यावर नजर आहे हे माहिती आहे का तुम्हाला? बॉसला कळलं असावं म्हणूनच त्यांनी तुम्हाला असं दूर केलं असावं. या आत या, दारू रे. कोण? मीना, हेच का ते दोघे? बघताय काय? लवकर आठवा, पोलीस केव्हा येतील इथे. लवकर आठवा. असीम, सर कुठे जवळपास गेला असेल तो. जवळपास कसा जाईल? त्या भगतला सोडून एकटा जाऊ शकत नाही. असीम, सर मी मागच्या बाजूने बघते. बघ बघ बघ, लवकर बघ. असीम, अरे कमाल आहे याची. असीम, असीम. सर मागचं दार पण बंद आहे सर. दार तोडण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. असीम, असीम, ओ सर. असीम, असीम, असीम काय झालं? असीम, असीम, असीम. सर त्यांनी भगतला पळवलं सर. सर सर मी त्यांना फाईट दिली सर. ती होते सर. सर त्यांनी मला चाकू. असीम, सावध, ॲम्ब्युलन्स बोलवा, ॲम्ब्युलन्स लवकर बोलवा, लवकर. असीम, असीम, असीम. सर, शेजाऱ्यांकडून फारशी माहिती मिळू शकली नाही, पण शंकर नेहमी एका मुलीबरोबर असायचा असं ते म्हणाले. मीना वाईकर असेल ती. आज आली होती? हो सर. ते दोघंही सकाळी 6 वाजता आत गेले, पण नंतर 8 वाजता कोण्या 2 माणसांबरोबर ते बाहेर आले. कोण होते ते? शेजाऱ्यांनी त्यांना पहिल्यांदाच पाहिलं. ओके. बरं, शंकरच्या खोलीमध्ये मला काही वस्तू मिळाल्या. अच्छा. ही फाईल, याचं पहिलं पान फाडलं गेलं. येस सर. शिवाय हे पत्र मिळालं, 3 वर्षापूर्वीचं. खाली मीना असं नाव लिहिलं. राईट सर. मला असं वाटतं शंकर घरी नसताना हे पत्र ती दारातच टाकून गेली असेल. करेक्ट सर. आणि डायरी बघ, यात पत्ता लिहिलेला आहे. सर हा ॲड्रेस कोणाचा असावा? मीनाचा? कदाचित. सर म्हणजे मीनापर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. याशिवाय चावी मिळाली. त्या चावीवर मीना असं कोरलेलं आहे, दुसऱ्या बाजूने बँकेचं नाव. सर इट मीन्स बँकेच्या लॉकरची चावी असली पाहिजे. येस. बरं, मला वाटतं आता केस आपल्या हातात आहे.
धुरंधरला काय सांगितलंस? तुला काय सांगू का? जा तुझ्या साहेबांना बोलो. लय जीप चुरचुरतोय तुझी नाही? कशाला उगाच विस्तो अशी खेळतोय? अरे उगाच कुत्र्यासारखा मरून पडशील एक दिवस. अरे जा रे, तुझ्या साहेबांना घाबरत नाही मी. त्या साहेबांना बोलो. दडून बसलाय कोणास ठाऊ, म्हणजे 50,000 रुपये घेऊन बसलाय तो आतापर्यंत. बास झाला तुझं नाटक आता. तू धुरंधरला काय सांगितलंस रे? साहेबांना बोलो, मराठी कळत नाही का? तुम्ही काय साहेबांना बोलवणार रे? हा, अरे तुम्ही तर भाडोत्री गुंड आहात. साहेबांनी फेकलेल्या तुकड्यांवर झगणारे कुत्रे आहात, कुत्रे. अरे तुम्हाला साहेब कोण आहे हे माहिती सुद्धा नसेल. तुम्ही काय आणणार रे साहेबांना? लई बास झालं का तुला? हो, माच करतो मी. कारण तेवढी धमाका या मनगटात कळलं ना, तुला काय वाटतं की मला साहेब कोण हे माहिती नाहीये? अरे इथे येण्यापूर्वी मी माझं सगळं स्टेटमेंट अगदी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. मला जर का इथे काही झालं ना, तर सरळ ते स्टेटमेंट पोहोचेल इन्स्पेक्टर सानेकडे. पोलीस तुझ्या साहेबाला कुत्र्यासारखा मारतील, कुत्र्यासारखा. तुला म्हटलं होतं ना की माझ्या मनगटात जोर आहे म्हणून. हा, सुके आणि धरमचा खून झाला तुला सांगायचं आहे ना? हो सर, पण मला थोडं वेगळं सांगायचं. काय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे सदाफुले धुरंधरवर नजर ठेवून होते. सर, असीम जबरदस्त जखमी आहे आणि त्याच्यावर हल्ला धुरंधरच्या मडवाल्या बंगल्यात झाला. काय? हो सर, आणि त्याच्यावर हल्ला करणारे सुखी आणि धरम असावेत असं सदाफुलेंचं म्हणणं आहे. कारण बंगल्यासमोर घुटमळताना बघितलंय दोघांना त्यांनी. माय गॉड. म्हणजे परत काल मी असीमला ज्या इसमाबरोबर बघितलं तो इसम राम भगत होता. असीम राम भगतला धुरंधरच्या मडच्या बंगल्यावर घेऊन गेला आणि राम भगतला वाचवण्यासाठी सुके आणि धरमनी असीमवर हल्ला केला. भगतला पळवलं आणि त्यानंतर भगतनीच तर. ओ नो. म्हणजे सर परत या राम भगतनं सुके आणि धरमचा तर खून केला नसेल? यू आर राईट श्यामल. त्या भगतनेच या दोघांचा खून केला असू शकतो, किंवा त्या तिघांचाही बॉस. व्हॉट? म्हणजे काय म्हणायचं तुला? सर, तुम्ही मला त्या परदेशींचा नंबर ट्रॅप करायला सांगितला होता ना? हा बघा, परदेशीच्या लँडलाईन वरून विशिष्ट नंबरवर ठराविक वेळी आणि ठराविक लोकेशनवरच कॉल केले जातात. कोणाचा नंबर आहे? यदू शर्माच्या नावावर आहे. त्याची कुंडली काढली आहे मी. यदू शर्मा एक टॉप ग्रेड एक्झिक्युटिव्ह आहे. यांचं शेवटचं बोलणं कधी झालं होतं? मानसीच्या खुनानंतर. त्यानंतर नाही. कादंबरी, तू एक काम कर, या यदू शर्माला फोन कर. येस सर. आणि त्याला सांग की तुला साहेबांनी बोलवलंय म्हणून. आणि श्यामल, येस सर, तू त्या परदेशीला फोन कर आणि त्याला सांग की यदू शर्मानी तुला नेहमीच्या ठिकाणी आणि नेहमीच्या वेळी भेटायला बोलवलं. आता बघ या दोघांची कशी बोलणं. तोपर्यंत मी जर आता सानेला भेटलो.
अरे काय डोक्यावर पडलास की काय तू? काय झालं? काय झालं म्हणजे काय काय प्रकार आहे? अरे मी तुझी इथे मदत करायला आलो आणि तू मला शिवाय घालतोय. मला तुझ्या मदतीची गरज नाही आहे, कळलं ना? मी चाललोय भगतला उचलायला. आजची रात्र जर थांबलास ना तर भगत आणि त्याचा बॉस दोघांना सुद्धा मी तुझ्या हवाली करेन. आय डोंट बिलीव्ह इट. बट यू हॅव नो चॉईस. जर खाली उतरलास ना तर तुला नीट समजावून सांगेन मी. उतरतो का? बोल. डन. चला सदाफुले गाडी काढा. शर्मा, फुकटची नाटकं करू नकोस. तू कोण आहे ते माहिती आहे मला. हे बघ, वायफळ बडबड करायला माझ्याजवळ वेळ नाहीये. कशाला बोलवलं ते सांग. मी बोलवलं तुला? अरे तुला पैशाची गरज होती म्हणून तू बोलवलास मला. का खोटं बोलताय साहेब? अरे तुम्ही बोलवलं मला, कशाला बोलवलं ते सांगा. मी खोटं बोलतोय? अरे खोटं तू बोलतोय. तू बोलवलायस मला. अरे तुम्ही बोलवलंय मला. नाही, तू बोलवलं. मी बोलवलंय तुम्हाला. आणि तुम्ही एखाद्या सामान्य प्याद्यासारखे माझ्या जाळ्यामध्ये सहज अडकला. कोण तू? स्वतः मैदानामध्ये न उतरता शत्रूचा पराभव करणारा धुरंधर सूर्यकांत लिमय. धुरंधर लिमय? एनी डाऊट? धुरंधर. नो डाऊट. बरं झालं साहेब तुम्ही आला. हा तुमचा गुन्हेगार यानंच मानसीला मारण्याची धमकी दिली होती. हो, दिली होती आणि याची कबुली पण मी त्यांना दिलेली आहे. पण साहेब, आमच्याकडनं ही सगळी कामं हा करून घेत होता. हा परदेशी. खोटं आहे हे. तुला काय वाटतं परदेशी? की मी बोळ्यानं दूध पितो म्हणून? अरे तू आमचा बॉस आहे, मी आधीच ओळखलं होतं. भगत खरं बोलतोय परदेशी. आणि माझ्याकडे तसे पुरावे सुद्धा आहेत. का मारलंस मानसी आणि महेशला? परदेशी चालाकी नको. मी नुसता आवाज जरी ऐकला तरी अचूक गोळी झाडते. हलायचं नाही परदेशी, हलायचं नाही. मानसी आणि महेशला कशासाठी मारलंस? फक्त लॉटरीच्या तिकिटासाठी? नाही धुरंधर, त्याला मारा असं मी कधीच सुखीला आणि धरमला सांगितलं नव्हतं. ते महेशला समजावायला गेले असताना मानसीला त्यांनी तुला फोन करताना बघितलं आणि ते बिथरले. पकडले जाऊया भीतीने चुकून त्यांच्या हाताने या दोघांचा खून झाला. आणि त्याचा आळ तू माझ्यावर आणत होतास? अरे तुझ्या एका इशाऱ्यानं काय नाही केलं आम्ही, आणि त्याचं हे फळ देतोस तू? शर्मा, हे बघ, मी सगळं सहन केलं असतं, पण तू माझ्या मीनाला मारायला नको होतास. का मारलं तू माझ्या मीनाला सांग? कारण मला बॉसने तसं करायला सांगितलं होतं. खोटं? तू स्वतः मारलंस त्या मीनाला? हो, कारण मी कोण आहे हे तिला कळलं होतं आणि म्हणूनच मला शंकरलाही मारावं लागलं. हो, कारण ती सगळी योजना माझी होती. काय? तुझी योजना? येस परदेसी, आय एम युअर बॉस. यदुनाथ शर्मा उर्फ राम भगत. माझेच आदेश तू आतापर्यंत पाळत होता. या शर्माला आजपर्यंत कोणी पकडू शकलं नाहीये. धुरंधर. राम भगत. अरे काय म्हणाला होतास? शर्मा सहजासहजी कोणाच्या हाती लागत नाही म्हणून. त्या विधात्याने अजून असा गुन्हेगारच जन्माला घातला नाही जो धुरंधरच्या हाती लागणार नाही.
एनी डाऊट? धुरंधर. नो डाऊट. गुन्ह्याचा करी नाही नाट, बुद्धी त्याची तीव्र फाट, अचूक अभेद, क्षणी बांधतो क्षणी थरार, जोर चपाटे होती गार, जोशीला गर्दन काढ, दे मार, हलवी धरणी थर थर, धुरंधर धुरंधर.